नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट, खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे पुरणाचे तळणीचे मोदक. गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात आणि यावेळी नेहमीचे उकडीचे मोदक न बनवता आपण तयार केलेल्या पुरणापासून तळणीचे मोदक बनवणार आहोत. हे मोदक बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून गोड, मऊ आणि स्वादिष्ट होतात. चला तर वेळ न घालवता आजची रेसिपी सुरू करूया. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सर्वप्रथम मोदकासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया. रवा 1 वाटी, तयार पुरण 2 वाटी, तेल अर्धा वाटी. एका बाउलमध्ये 1 वाटी चणा डाळ घ्यायचा, तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, कुकरमध्ये शिजवून घ्यायचा, 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायचा. पुरण चांगला शिजल्यावर त्यातील पाणी काढायचा. एका कढईमध्ये हा पुरण घालायचा. 1 वाटी गूळ घालून चांगला चटका द्यायचा, म्हणजे परतून घ्यायचा. अर्धा चमचा वेलाची पूड घालायचा, थोडासा जायफळ घालायचा. चांगला हा पुरण चटका द्यायचा, म्हणजेच परतून घ्यायचा. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरवर ठेवून हा पुरण बारीक करून घ्यायचा. असा पुरण मी तयार करून घेतला आहे. मीठ अर्धा चमचा घ्यायचा. पाणी आवश्यकतेनुसार घ्यायचा. असा हा सर्व साहित्य मी घेतला आहे. एका ताटामध्ये 1 वाटी रवा मी घातला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा. मोदकाचा आवरण तयार करून घ्यायचा आहे. या रव्यामध्ये 1 चमचा तेल घालायचा. तेल या रव्यामध्ये घातला आहे. रवा आणि तेल हाताने असा चांगला मिक्स करून घ्यायचा. हा बघा, असा सुरुवातीला तेल या रव्याला चांगला लागेल असा मिक्स करून घ्यायचा. पाणी सुरुवातीला घालायचा नाही. मोदकाच्या या आवरणामध्ये 1 चमचा तेल घातल्याने आपला मोदक तळल्यानंतर छान कुसकुशीत तयार होतो. आता थोडे थोडे पाणी घालत पीठ मळून घेऊया. मोदकाचा आवरणाचा हा पीठ ना खूप घट्ट असावे ना खूप सैल असा पीठ मळून घ्यायचा. यामध्ये थोडे थोडे पाणी घालून मी हा पीठ मळत आहे. आपल्याला मध्यम घट्ट आणि मऊसर पीठ मळून घ्यायचे आहे. थोडे थोडे पाणी घालून हा पीठ मळून घ्यायचा. हा बघा, आता असा पीठ मळून घ्यायचा आहे. हा मोदकाचा आवरणाचा पीठ मी मळून घेतला आहे. हा पीठ एकदम चांगल्या प्रकारे तयार झाला आहे. हा बघा, हा मळून घेतलेला पीठ मी या डिशमध्ये काढून ठेवला आहे. मळून घेतलेल्या या पिठावर 1 चमचा तेल घालायचा. थोडासा पाणी असा या पिठाला लावून घ्यायचा. हा बघा, तेल पाणी असा चांगला लावून घ्यायचा. एक डिश यावर पालथा घालून झाकून ठेवायचा. हा पीठ 10 ते 15 मिनिटे भिजायला ठेवायचा. 10 ते 15 मिनिटांनंतर उघडून बघायचा. हा पीठ आता छान मुरले आहे, म्हणजेच भिजले आहे. मोदकाचा आवरणाचा हा पीठ चांगला भिजला आहे. हा पीठ एका ताटामध्ये मी ठेवला आहे. या पिठावर थोडेसे पाणी लावून हा पीठ परत एकदा चांगला मऊ करून घ्यायचा. हा बघा, भिजल्यानंतर थोडंसं पाणी लावून असा हा पीठ मऊ करून घ्यायचा. भिजलेल्या या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचा. हाताला थोडासा तेल लावून घ्यायचा. तेल हा दोन्ही हाताला आता लावून घ्यायचा आहे. थोडासा तेल हातावर घ्यायचा, दोन्ही हाताला लावून घ्यायचा. मोदकाचा आवरणाचा हा पीठ हाताने असा वळून घ्यायचा. हा बघा, असा लंबाकार करायचा. हा पीठ आता चांगला वळलेला आहे. या पिठाचा आता गोळे तयार करून घ्यायचा. एक एक मोदक होईल असा गोळा कट करून घ्यायचा. हा बघा, चाकूनी असा कट करून घ्यायचा.
1 वाटी रव्यामध्ये भरपूर मोदक होतात. हा बघा, असा हा गोळे सर्व मी कट करून घेतला आहे. सर्व गोळे समान आकाराचे कट करून घ्यायचा. त्यामुळे आपले सर्व मोदक समान आकाराचे तयार होतील. या सर्व गोळ्यांपासून छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायचा आहे. एक गोळा हातामध्ये घ्यायचा, तो प्लेटमध्ये ठेवायचा, असा गोल गोल करायचा, मग हलकासा असा चपटा करायचा, गोलाकार द्यायचा. हा बघा असा ताटामध्ये ठेवायचा. हा पहिला प्रकार झाला. दुसऱ्या प्रकारे असा गोळा तयार करून घ्यायचा. कट केलेला असाच गोळा घ्यायचा, ताटामध्ये ठेवायचा, चपटा करून घ्यायचा. हा बघा असा. तो पण गोळा आता मी त्या डिशमध्येच ठेवला आहे. असा हा दोन्ही प्रकारे गोळे तयार करून घेता येतो. हा बघा, सर्व गोळे आता तयार करून या डिशमध्ये मी ठेवला आहे. हा बघा असा. आता मोदकाच्या पुऱ्या लाटून घ्यायचा आहे. पुरी खूप जाड ठेवायची नाही आणि खूप पातळही करायची नाही. असा पुरी आता लाटून घ्यायचा आहे. पोळपुटवर थोडंसं तेल घालायचा, हाताने असा पसरून घ्यायचा. पहिला केलेला हा गोळा आता मी घेतला आहे. असा थोडासा चपटा करायचा, हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायचा. हा बघा, आता हलक्या हाताने असा हा पुरी लाटून घ्यायचा. हा पुरी एकदम हलक्या हाताने लाटायचा. मोदकाचा हा पुरी खूप पातळ किंवा खूप जाड करायचा नाही. हा टिप्स लक्षात ठेवायचा. हा बघा, असा हा पुरी मी लाटून घेतला आहे. एकदम गोल आकार असा. हा पुरी खूप जाड पण नाही, खूप पातळ पण नाही, असा पुरी लाटून घ्यायचा. मोदक करण्यासाठी जो हा पुरी मी लाटून घेतला आहे, तो पुरी मी आता या डिशमध्ये काढून घेत आहे. हा बघा, एकदम सुरेख अशी ही पुरी तयार झाली आहे. आता या डिशमध्ये मी ठेवला आहे. मोदक करण्यासाठीचा हा पुरी एकदम पांढरा शुभ्र असा तयार झाला आहे. दुसऱ्या प्रकारे तयार करून घेतलेला हा गोळा आता मी घेतला आहे. पोळपुटवर थोडासा तेल लावायचा, हा गोळा ठेवायचा, थोडासा हाताने चपटा करून घ्यायचा, हलक्या हाताने लाटून घ्यायचा. कडा पण चांगला लाटायचा. पहिल्या पुरीसारखाच हा पण पुरी लाटून घ्यायचा. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, असा हा मोदक करण्यासाठी हा पुरी लाटून घ्यायचा. हा पुरी आता तयार झालेला आहे. हा बघा, अजून थोडासा लाटून घ्यायचा. दुसऱ्या प्रकारच्या गोळ्यापासून तयार केलेला हा पुरी, हा बघा, एकदम चांगला असा तयार झाला आहे. एकदम पांढरा शुभ्र असा. हा पुरी काढून मी पहिल्या ठेवलेल्या पुरीच्या डिशमध्येच ठेवत आहे. मोदक तयार करण्यासाठी ह्या पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत. त्या एकदम चांगल्या तयार झाल्या आहेत. अशाच प्रकारे सर्व पुऱ्या मी तयार करून घेतला आहे. हा बघा, अशा प्रकारे सर्व मोदक करण्याच्या पुऱ्या मी तयार करून घेतला आहे. या सर्व पुऱ्या एकदम फुलासारखे दिसत आहेत. हा बघा, अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तयार करून घ्यायचा. अशा पुऱ्या तयार करून घेतल्यास सर्व मोदक एकदम चांगल्या प्रकारे तयार होतो. पुरणाचे तळणीचे मोदक, कुसकुशीत आणि स्वादिष्ट मोदक, मराठी रेसिपी. हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या सर्व पुऱ्यांमध्ये पुरणाचा सारण भरायचा आहे. सारण भरून झाल्यानंतर
या मोदकाला कळीचा आकार देऊन मोदक तयार करून घ्यायचा आहे. हा बघा, पुरण घेतला आहे. मोदकाच्या सारणासाठी पुरण आता मी येथे घेतला आहे. हा पुरण कसा तयार करायचा तो मी आधी सांगितलेला आहे. हा बघा, असा हा पुरण तयार करून घ्यायचा. पुरणाचे तळणीचे मोदक गणपती बाप्पाला खूप खूप आवडतात. पुरणाचा सारण भरून आता मोदक तयार करून घ्यायचा आहे. मोदक तयार करण्यासाठी एक पुरी घ्यायचा. हा बघा, हा पुरी आता मी घेतला आहे. पोळपाटावर ठेवायचा. आता पुरीच्या मध्यभागी आपण तयार करून घेतलेला पुरण 1 चमचा घालायचा. पुरणाचे तळणीचे मोदक हा रेसिपी तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या पुरीमध्ये आता पुरणाचा सारण भरायचा आहे. त्यासाठी हा चमचा मी घेतला आहे. 1 चमचा पुरण घ्यायचा. या पुरीच्या मध्यभागी घालायचा. पुरीच्या मध्यभागी 1 चमचा पुरण मी घातला आहे. आता कळ्या तयार करून घ्यायचा आहे. पुरीचा कडा असा हातामध्ये घ्यायचा. पुरीचा कडा बोटाने दुमडून असा हा कळ्या तयार करून घ्यायचा. हा बघा, असा मोदकाच्या पुरीचा असा हा कडा थोडासा दुमडून झाल्यानंतर हा मोदक हातामध्ये घ्यायचा. परत हातामध्ये घेऊन राहिलेल्या कडा परत असा दुमडून घ्यायचा, म्हणजेच कळ्या तयार करून घ्यायचा. हा पुरीचा कडा एक एक असा सुट्टा सुट्टा दुमडून घ्यायचा. हा बघा, असा मोदकाला जितक्या जास्त कळ्या होतील तितका मोदक एकदम चांगला असा दिसतो. या पुरीच्या कडा मी असा हातामध्ये घेऊन कळ्या तयार करून घेतला आहे. हा बघा, असा पुरीच्या सर्व कडा असा बोटामध्ये घेऊन असा गोल गोल फिरवून घ्यायचा. हा बघा, असा मोदक हातामध्ये घेऊन सर्व कडा असा गोल गोल फिरवत मोदकाचा आकार द्यायचा आहे. हा बघा, असा पूर्ण व्यवस्थित झाकला जाईल अशा पद्धतीने पुरीच्या सर्व कडा एकत्रित करून घ्यायचा. दुमडलेल्या पुरीच्या सर्व कडा जोडून घ्यायचा, म्हणजेच सर्व कळ्या जोडून घ्यायचा. जोडून घेतल्यानंतर हा बघा, असा मोदक तयार होतो. एकदम चांगला असा. हा बघा, आहे का नाही एकदम फुलासारखा मोदक. भरपूर कळ्याचा मोदक मी तयार करून घेतला आहे. हा बघा, मोदकाचा कडा व्यवस्थित दाबून बंद करायचा, म्हणजे तळताना मोदक उघडणार नाही. हा टिप्स लक्षात ठेवायचा. आता दुसरा मोदकही असाच तयार करून घ्यायचा. एक पुरी घ्यायचा, पोळपाटावर ठेवायचा. मग 1 चमचा पुरण घालायचा. पोळपाटावर ठेवल्यानंतर पुरीच्या कडा दुमडून घ्यायचा. कळ्या तयार करून घ्यायचा. थोड्याशा कळ्या तयार झाल्यानंतर मोदक हातामध्ये घ्यायचा. राहिलेल्या पुरीच्या कडा दुमडून घ्यायचा. अशा प्रकारे मग कळ्या तयार करून घ्यायचा. कळ्या तयार झाल्यानंतर असा गोल गोल फिरवून मोदकाचा आकार द्यायचा. हा बघा, असा सर्व कडा म्हणजे सर्व कळ्या असा वर जोडून घ्यायचा. हा वरचा भाग घट्ट दाबून घ्यायचा. असा परत बोटानी असा व्यवस्थित कळ्या तयार करून घ्यायचा. हा बघा, हा दुसरा मोदक पण तयार आहे. एकदम भरपूर कळ्याचा हा दुसरा मोदक पण तयार आहे. अशाच प्रकारे सर्व मोदक मी तयार करून घेणार आहे. एकदम सॉफ्ट भरपूर कळ्याचा मोदक आता तयार आहे. हा बघा, रंग एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे. हा रेसिपी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यायचा.
हा बघा, सर्व मोदक तयार करून घेतला आहे. सर्व मोदक एकदम सॉफ्ट सॉफ्ट असा तयार झाला आहे. हा मोदक भरपूर कळ्यांचा तयार झाला आहे. सर्व मोदकांना रंग एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे. पुरणाचे तळणीचे मोदक करून तयार आहेत. मोदक अजून तळायचा आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा मोदक करून तयार आहे. हे सर्व मोदक दिसायला खूप सुंदर दिसत आहेत. सर्व मोदक आता तळून घ्यायचा आहे. एक कढई मी येथे घेतला आहे. असा जाडबुडाचा कढई घ्यायचा. कढई आता मी गॅसवर ठेवणार आहे. कढई आता गॅसवर ठेवला आहे. गॅस चालू करायचा. कढई गरम होऊ द्यायचा. कढई गरम झाला की या कढईमध्ये तेल घालायचा. तेल मोठ्या वाटीमध्ये मी इतका तेल घेतला आहे. हा सर्व तेल या कढईमध्ये घालायचा. सर्व तेल कढईमध्ये घालत आहे. सर्व तेल कढईमध्ये घातला आहे. कढईमध्ये तेल घातल्यानंतर हा तेल चांगला गरम करून घ्यायचा. तेल चांगला गरम झाल्यानंतर मोदक अलगद तेलामध्ये सोडायचा आहे. हे तयार करून घेतलेले सर्व मोदक आहेत. एक मोदक मी हातामध्ये घेतला आहे. हा बघा, हा मोदक हातामध्ये मी घेतला आहे. तेल गरम झाला आहे. हातात घेतलेला मोदक मी तेलामध्ये घातला आहे. मोदक तेलामध्ये घातल्यानंतर गॅसचा स्पीड मध्यम करायचा. हा मोदक पण मी तेलामध्ये घालत आहे. हा मोदक पण तेलामध्ये घालत आहे. हा पण मोदक तेलामध्ये मी घालत आहे. थोडे मोदक तेलामध्ये घालून मोदक हा चांगला तळून घ्यायचा आहे. मध्यम आंचेवर हळूहळू तळल्यामुळे मोदक बाहेरून छान कुरकुरीत होतात आणि खुसखुशीत होतात. सर्व मोदक चांगला तळून घ्यायचा. हा बघा, तेलामध्ये सर्व मोदक आता चांगला तळत आहेत. गॅसचा स्पीड मध्यम ठेवायचा. मध्यम आंचेवर मोदक तळल्यामुळे मोदक हा पूर्णपणे चांगला तळला जातो. हा बघा, एकदम गुबगुबीत असे हे मोदक तयार झालेले आहेत. चांगल्या प्रकारे हा मोदक तळून घ्यायचा आहे. झारीनी सारखा हा मोदक आलटून पलटून घालायचा. सर्व मोदक एकदम चांगल्या प्रकारे तळून घ्यायचा आहे. सर्व मोदक एकदम चांगल्या प्रकारे तळलेला आहे. हा बघा, एकदम चांगला असा हा मोदक तळलेला आहे. तळून झाल्यानंतर मोदकामध्ये थोडासा तेल राहिलेला असतो. झारीने तो खाली पडू द्यायचा. नंतर मोदक ताटामध्ये ठेवायचा. सर्व मोदक एकदम चांगल्या प्रकारे तळलेला आहे. अशाच प्रकारे सर्व तेल काढून घेऊन हा मोदक ताटामध्ये ठेवायचा. राहिलेले मोदक पण पहिल्या मोदकाप्रमाणेच तळून घ्यायचा. पहिले तळलेले मोदक हा बघा अशा प्रकारे तयार झालेले आहेत. हे मोदक एकदम चांगल्या प्रकारे तयार झाले आहेत. रंग छान आला आहे. राहिलेले मोदक पण तेलामध्ये घालायचा. आलटून पलटून झारीने तळून घ्यायचा. तळून झाल्यावर झारीमध्ये घ्यायचा. तेल त्या मोदकातील काढून घ्यायचा. मग हा मोदक ताटामध्ये ठेवायचा. हा बघा असा. दुसऱ्यांदा तेलामध्ये घातलेले मोदक पण चांगला तळून घेतला आहे. सर्वच मोदक एकदम चांगल्या प्रकारे तळून घेतला आहे. आपले पुरणाचे तळणीचे मोदक अगदी मस्त तयार झाले आहेत.
बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून गोड मऊ आणि पूर्ण स्वादिष्ट आहे. हे मोदक भरपूर कळ्याचे एकदम सॉफ्ट असे तयार झाले आहेत. पुरणाचे तळणीचे हे मोदक तुपाबरोबर एकदम टेस्टी लागतात. पुरणाचे तळणीचे टेस्टी हे मोदक तयार आहेत. हा बघा. या पुरणाच्या मोदकाला रंग एकदम चांगला असा आला आहे. कुरुडी, भजी, पापड, तूप यासोबत पुरणाचे तळणीचे हे मोदक एकदम स्वादिष्ट, चविष्ट, टेस्टी असे लागतात. पुरणाचे तळणीचे मोदक हा रेसिपी करून बघा. करून झाल्यानंतर हा रेसिपी कसा झाला आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा. पुरणाचे तळणीचे मोदक रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा स्वादिष्ट आणि सोप्या मराठी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट देत राहा. परत भेटूया असाच एक नवीन रेसिपी घेऊन पुढील एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.